मित्रांनो चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनॅमिक्सचा आपण प्रीवियस इयर क्वेश्चन बघत आहोत. काय म्हणतात रे क्वेश्चन? द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन चेंजेस फ्रॉम 60 rpm टू 180 rpm इन 20 सेकंड. कॅल्क्युलेट द अँग्युलर एक्सलरेशन. काय कधी विचारलेला प्रश्न आहे हा? 2018 मध्ये 2 मार्क्स साठी विचारलेला प्रश्न आहे. तर डाटा बाळांनो, फ्रिक्वेन्सी कुठपासून चेंज होता रे? 60 पासून 180 पर्यंत. म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी आहे n1. n1 इज इक्वल टू किती दिले आपल्याला? तर 60 rpm. येस ऑर नो? 60 rpm. rpm ला rps मध्ये कन्वर्ट करायचा. 60 डिवाइड करा तर 60 डिवाइड बाय 60 म्हणजे 1 रोटेशन पर सेकंड. त्यानंतर दुसरी फ्रिक्वेन्सी काय? n2 इज इक्वल टू 180 rpm आहे. याला काय करणार आहे? 180 अपॉन 60 म्हणजे 3 rps म्हणजे रोटेशन पर सेकंड. काढायचं काय? टू फाइंड टाइम किती दिला आपल्याला? किती टाइम मध्ये? t इज इक्वल टू 20 सेकंड. ओके. टू फाइंड काय काढायचं आपल्याला? तर अँग्युलर एक्सलरेशन म्हणजे अल्फा काढायचा. तर अल्फा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. वी नो दॅट. काय माहिती आपल्याला? सोल्युशन. वी नो दॅट अल्फाचा फॉर्म्युला काय असतो रे? अल्फा इज इक्वल टू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 डिवाइडेड बाय टाइम. काय असतो रे? चेंज इन अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टाइम म्हणजे अल्फा होते. इज इक्वल टू बट ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो बाळांनो? ट्वाइस पाय इंटू फ्रिक्वेन्सी असतो. ओमेगा 1 असेल तर n1 येणार. ओमेगा 2 इज इक्वल टू काय होणार? ट्वाइस पाय n2 होणार. तर बाळांनो बघा, ओमेगा 2 च्या ठिकाणी काय येणार? ट्वाइस पाय n2 मायनस ओमेगा 1 म्हणजे ट्वाइस पाय n1 डिवाइडेड बाय टाइम. तर इज इक्वल टू बघा काय करणार रे? ट्वाइस पाय कॉमन काढला. n2 मायनस n1 डिवाइडेड बाय टाइम. चला बाळांनो, व्हॅल्यू ठेवून कॅल्क्युलेशन करणार. संपला. ओके. चला 2 मार्क्स साठी हा प्रश्न 2018 मध्ये विचारलेला आहे. तर काय करायचं आहे बघा, पुन्हा इथे ठेवतो. तर देअरफॉर अल्फा इज इक्वल टू काय होणार रे? चला लक्ष द्या. ट्वाइस पाय म्हणजे 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.142 इंटू n2 मायनस n1. n2 किती आपल्याकडे? n2 आहे रे 3 मायनस 1 म्हणजे किती झाले? 2 डिवाइडेड बाय किती आहे टाइम? 20 सेकंड. तर 20 2 इंटू 2 4 झाले. 4 डिवाइड बाय 20 म्हणजे किती झाले रे? चला असं पण नाही करायचं म्हणून काय करायचं? 2 इथे 10 झाले. येस ऑर नो? 2 कॅन्सल झाले, 20 कॅन्सल, 10 झाले. 10 वर गेले तर काय होणार रे? तर 2 इंटू 3.142 म्हणजे किती होणार? चला बाळांनो, किती होणार रे? 6.284. 10 वर गेलं 10 टू द पॉवर मायनस 1. 10 टू पॉवर मायनस 1 म्हणजे हा डिजिट इथे येणार. तर आन्सर किती झाला? 0.6284. काय आहे? अल्फा आहे. अल्फा कशामध्ये राहणार? रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके. चला बाळांनो, हा तुमचा झाला फायनल आन्सर.